Thank you.
Thank you.
अभंग हा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. असं आहे, तुकाराम महाराजांच्या अभंगाशिवाय कीर्तन होऊच शकत नाही का? त्यामुळं आजचा अभंग सुद्धा कालच्यासारखा तुकाराम महाराजांचा आहे. त्यांचं वर्णन आपण करू शकत नाही, पण आता आहे त्यांचा अधिकार फार मोठा आहे. आणि आपल्याला जेव्हा जीवनामध्ये काही मिळवायचं आहे, म्हणजे काय तर मोक्ष प्राप्ती हवी आहे, या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं आहे. आणि अशा वेळेस मग आपल्याला काय पाहिजे बरं? आपल्याला आपले आद्य शंकराचार्य सांगतात, वदन्तु शस्त्राणि यजन्तु देवान्, वदन्तु शस्त्राणि यजन्तु देवान्, कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवताः, आत्मैक्यबोधेन विना मुक्तिः न सिद्ध्यति जन्मशतान्तरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आद्य शंकराचार्य म्हणाले की वदन्तु शस्त्राणि, कितीही शास्त्र वाचा, वदन्तु शस्त्राणि यजन्तु देवान्, यज्ञ याग करा आणि कुर्वन्तु कर्माणि, धर्माने सांगितल्याप्रमाणे आपलं आचरणही ठेवा आणि देवाचं नाम संकीर्तनही करा. हे सगळं केलं तरी सुद्धा जर तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही, मी कोण आहे, मी का आलोय या जगामध्ये, माझं कार्य काय आहे, मला कुठे जायचंय, हे आत्मज्ञान जे आहे ते आपल्याला हवं आहे. ते जर मिळालं नाही तर शतजन्म गेले तरी सुद्धा मुक्ती मिळणार नाही, असं शंकराचार्य सांगतात. आणि म्हणून मग असं हे आत्मज्ञान हे कोणाकडे मिळेल? कोण दानी आहे बरं हे आत्मज्ञान देणार? असं आहे की या जगामध्ये अनेक दानी आहेत. तसंही शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः, वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवः. शतेषु जायते शूरः, 100 एक शूर नाही का? तसंच वक्ताही दशसहस्रेषु. आणि सगळ्यात काय म्हणाले की मानवा कशाची आहे तर दाता भवती मानवः, दात्यांची मानवाच आहे. तसे तर दाते आडनावाचेही असतात, दाते कंगवालाही असतात, दाते चाकालाही असतात नाही का? दाते अनेक गोष्टीला आहेत आणि त्याचं कार्यही वेगळं आहे. पण आपल्याला जे हवेत ते दाते, आता रामदास स्वामींनी म्हटलं ते एका राजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे मोठी, तयाचे निसाय मुक्ती मिळणार नाही. ते म्हणाले की चक्रवर्ती सम्राट राजे त्यांच्याकडे जर आपण मागायला गेलो, काय मागायला गेलो? आत्मज्ञान. त्यांच्याकडे सगळं आहे. आणि तरीही असं आहे की रघुराजा, आपल्या प्रभू रामचंद्रांच्या वंशातला रघुराजा असं म्हणतात की दर 3 वर्षांनी विश्वजित यज्ञ करायचा. त्या यज्ञामध्ये तो आपल्या जवळचं सगळं दान करायचा आणि तरी सुद्धा त्याला त्याचं सिंहासन, त्याच्यावरचं धवल असत ते छत्र आणि 2 जी चामरं असतात ना डळणारी, ती त्याला कधीही देता येत नव्हती. राजा म्हणून त्याला ती द्यायची परवानगीच नव्हती. म्हणजे काय तर सगळं देऊन सुद्धा त्याच्या जवळ जे आहे तेही तो देऊ शकत नव्हता. मग तो आत्मज्ञान देईल का? त्याच्याकडे आत्मज्ञान स्वतःकडे आहे का आपल्याला द्यायला? नाहीये. समजा एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे गेलो, अगदी सोन्याचा चमचा म्हणतात ना त्याचा मुखामध्ये घेऊन आलेला आहे, असा एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे गेलो. बरं श्रीमंत व्यक्ती तिला द्यायची पण इच्छा आहे बरं, असं नाहीये की तो कंजूस आहे श्रीमंत आहे म्हणून, असंही नाही. असं आहे. आणि अशा एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे समजा अंबानींकडे गेलो, अदानींकडे गेलो नाही का, श्रीमंत आहेत सगळे, आणि अशांकडे गेलो, अमिताभ बच्चन आहेत नाही का करोडपती, आणि अशा ठिकाणी गेलो आणि जर आपण त्याच्याकडे आत्मज्ञान मागितलं तर तो देऊ शकेल का? म्हणजे पैसा घ्या पाहिजे तेवढा. पण आत्मज्ञान ही गोष्ट इतकी सोपी आहे का की जी असं कोणीही आपल्याला देऊ शकेल?
मग प्रश्न असा आहे की हे आत्मज्ञान जर आपल्याला हवं असेल तर आपण काय करायचं, कुणाकडे जायचं? म्हणून संत आपल्याला सांगतात, हरी प्राप्तीसी उपाय धरा संतांचे ते पाय. हरी प्राप्तीसी उपाय धरा संतांचे ते पाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा आहे, हरी प्राप्तीसी उपाय धरा संतांचे ते. तुकाराम महाराजांनीच म्हणले, तुम्हाला जर आत्मज्ञान हवा असेल तर संतांच्या सहवासात जा, त्यांचे चरण धरा. आणि का धरायचे तर त्यांच्याकडेच फक्त आत्मज्ञान देण्याची शक्ती आहे, बाकी कोणाकडेही ते नाही. काल म्हणलं तसं की काही नसे त्याचे घरी तरी कुबेर लोळे द्वारी, तो वाटे त्याची करी ऐसा नाही पाहिजे. असं संतांचं काम आहे की आपण बघतो गजानन महाराजांच्या मंदिरात रिद्धी सिद्धी राबतायत की नाही हो तिथे, किती स्वच्छता, किती काय म्हणावं तिथे गेलं काय वाटतं, गोंधळात गेल्यावर काय वाटतं, शिर्डीला गेल्यावर काय वाटतं सांगा तुम्ही. संतान स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला जा, काय तिथलं वैभव सांगा. आणि अशा संतांचे जर पाय धरले तरच तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळेल, कारण संतांशिवाय कोणाकडेही ती नाहीये. आणि त्यामुळे आणि बरं त्यांच्याकडे का मागायचं तर ते कसे आहे तर सज्जनांचं हृदयं नवनीतम. सज्जनांचं म्हणजे संतांचं हृदय हे अत्यंत कोमल असं आहे. आणि म्हणून आपण संतांकडे गेलो तर तुम्ही कसेही असा, संत तुम्हाला कसे सोडत नाही, ते तुम्हाला चांगलं करून सोडतात. आणि म्हणूनच आजचा अभंग हा तुकाराम महाराजांचा घेतलाय. त्याच्यामध्ये ते काय सांगतायत आपल्याला की काय वाणू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी केली. संतांचं वर्णन कसं करावं, अहो त्यांना संतांचे वर्णन करायला शब्दच सुचत नाही तुकाराम महाराजांना. अहो त्यांचा कंठ दाटून आलाय, अश्रू डोळ्यात आले, कसं करू मी तुमचं वर्णन असं म्हणून त्यांना भरून येत आहे. आणि अशा वेळेस काय करावं बरं, शब्दच सापडत नसतील तर आपण काय करतो. अगदी आत्ता सुद्धा आपल्याला, अगदी माझ्या वयाला सुद्धा एखाद्या ठिकाणी गेल्यावर माझ्या शाळेतल्या खूप अशा म्हाताऱ्या जुन्या शिक्षिका बाई मला तर भेटल्या. म्हणजे मला शाळेमध्ये जोगळेकर बाई आमच्याकडनं नाटक बघून घ्यायच्या. मध्ये त्या मला भेटल्या, पुण्यात असतात आणि आता त्या 87 वय आहे त्यांचं. त्या भेटल्यावर मला कोण आनंद वाटला, काय करावं बाई जोगळेकर बाई, एकदम आश्चर्य वाटलं. बाई दिसतात, पळत पळत गेले. बरं त्यांना काय करू, त्यांचा हात हातात घेतला तरी काय करावं, आदर कसा करावा. पटकन त्यांना नमस्कार केला. आपले शिक्षक आहेत, आपले गुरु आहेत नाही का, हे आपण सामान्यकडे सुद्धा करतो. मग तुकाराम महाराज ते तर संत आहे, ते म्हणतात की काय मानू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवी. तसे संतांच्या चरणावर मस्तक ठेवण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि कसं आहे माहितीये का, तरीही ते वर्णन करतात संतांचं, त्यांच्या परीने सांगतात की संत कसे आहे. पण असं आहे, वामन पंडित एके ठिकाणी म्हणाले, आकाश अंत न कळोनी अंतरिक्षी, आकाश अंत न कळोनी अंतरिक्षी, आकाशाग्रमिती शक्यनुसार पक्षी. नाही का, आकाशाचा अंत कळत नाही तरी सुद्धा पक्षी त्यांच्या मार्गाने आकाशात फिरतात नाही का. चिमणी तिच्या परीने फिरते, घार तिच्या परीने फिरते, कावळा तिच्या परीने फिरतो, गरुड त्याच्या परीने फिरतो. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने फिरतो, पण आकाश फिरायचं तो राहतो का. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की मला शब्द सुचत नाहीये तरीही मला संतांविषयी बोलावंच वाटतं. शब्द सुचत नसले तरीही काय सांगू त्यांच्याविषयी, काय सांगू. आणि म्हणतात की थोरी व सांडली आपुली परीचे, परीसाठी आपला थोरपणा सांडावा आणि लोखंडाला चिकटून त्या लोखंडाला सोनेपणा द्यावा, आपलं परिसत्व अर्पण करावं. असं थोरी व सांडली आपुले परीचे.
जसे थोर लोक आपलं थोरपण विसरून आणि आपल्यासारख्या साध्या जड जीवांना जवळ करतात, संत कसे असतात ते असे आहे की एकदा मारुतीच्या मंदिरामध्ये गजानन महाराज बसलेले होते बरं का, आणि पाटील मंडळी नेहमी, तुम्ही त्यांचं चरित्र वाचलं असेल तर त्या एका अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की खंडू पाटलासह सगळे पाटील मंडळी तिथं आली बरं का, आणि खंडू पाटलांना थोडंसं त्यांचं महत्व कळायला लागलं होतं, पण बाकीचे एवढे काय रे गजा खातोस का कण्या वगैरे असं विचारत त्यांचा तर उडवत होती, आणि तेवढ्या तिथे ऊसाची मोळी आणली आणि म्हणे काय ऊस हवाय का, रस हवाय का, असं म्हणल्यावर महाराज म्हणाले नाही, आणि म्हणे जर का तू ऊसाचा, आम्ही त्या ऊसाच्या कांडीने मारणार आणि एकही वळ जर उठला नाही तर आम्ही तुला रस देऊ बरं का गजा. गजानन महाराज कोण म्हणत होतं त्यांना, ते खंडू पाटील गजा म्हणायचे, आणि ते म्हणल्यावर मारायला सुरुवात केली. 5 पाटील मारून दमले, अक्षरशः खाली बसले दमून, तरी सुद्धा गजानन महाराजांच्या पाठीवर एकही बळ उठला नाही. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, ते सगळे ऊसाची मोळी एकत्र केली आणि स्वतः ऊसाच्या कांड्या पिळल्या आणि तो रस सगळ्या पाटील मंडळींना प्यायला दिला. दमला असाल मारून मला, दमला असाल तुम्ही रस प्या. कसे असतात संत, त्यांच्या जोही त्यांच्या जवळ येईल ना त्याला ते योग्य मार्गच दाखवतात. आणि तेव्हापासून पाटील मंडळी शेगावची ती गजानन महाराजांना मानायला लागली नाही का. आणि असं आहे, त्यामुळं या थोरीव सांडली आपुली परिसे नेणेच लोक कैसे लोखंडाची, असं आहे की जसं लोखंडाचं सोनं करतं तसे हे संत त्यांच्या परिसरात, त्यांच्या जवळ, त्यांच्या चरणांशी येणाऱ्या त्या जीवाला ते कधीही सोडत नाही. एकदा असं झालं की ऊन पडलं आणि वाड्यामध्ये असं चौसोपी वाडा असला की मध्ये मोकळा चौकोन असतो आणि बाजूने खोल्या असतात. अशा ठिकाणी घोंगडं टाकून एक जण बसले आणि एक पडशेलेलं म्हणजे थोडं सरकाळलेलं असं त्यांचा नातू आपल्या मांडीवर घेतलाय. आणि तेवढ्या महाराज आले आणि म्हणे चल संतू माझ्यावर येणार आहेत ना, असं म्हणल्यानंतर म्हणे महाराज कुठे यायचंय, अरे तू म्हणालास ना वारीला येणार आहे, चल आता मी निघालो वारीला. तसा ते म्हणतात की नाही, बघताय ना तुम्ही कसं आहे नातवंड माझं, बरं नाही हो सर्दी आहे, आता नाही यायला जमणार, पुढच्या वेळेस येतो. बघा म्हणाले, तू पुढच्या वेळेस येतो म्हणतो, हो पुढच्या वेळेस नक्की येणार असं म्हणून तुकाराम महाराज तिथनं गेले आणि पुढच्या वर्षी परत त्यांना बोलवायला आले. तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो आमची किनी एवढं दूध देणारी ती गाय आहे ना, ती आटली हो, ज्याच्यावर आमचा संसार चालला होता आणि आता ती आटली. आता काहीतरी संसारासाठी बघायला हवं ना, काहीतरी पोटा पाण्याचं करायला हवं. आता कसं येऊ वारीला तुमच्या बरोबर, आता नाहीये, पुढच्या वर्षी येईल बरं का. असं करता करता प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी कारण आणि तुकाराम महाराज बोलवायला यायचे आणि ते काहीतरी कारण सांगायचे. असं करता करता 12 वर्ष झाली बरं का. 12 वर्ष तुकाराम महाराज बोलवायला येतात आणि संतांचे त्यांना काहीतरी कारण सांगतात आणि जात नाही. आणि एकदा अचानक खूप मोठमोठे आवाज यायला लागले आणि कशाचे आवाज आहेत, कोणाचा आवाज आहे म्हणून बघायला संतांचे बाहेर आले तर एका मोठ्या वटवृक्षाच्या एका पारंबीला तुकाराम महाराजांनी धरलं होतं आणि त्याला टांगून घेतलं होतं आणि म्हणे मला सोड, हे झाडा मला सोड, हे वडा मला सोड असं म्हणतात. आता तिथे संतांनी आले, एवढी गर्दी आजूबाजूला जमा झालेली आणि सगळे म्हणतात की महाराज काय करताय, अहो महाराज काय करताय. हा थोडा पुढे झाला बाकीच्या नसतो आणि म्हणतो की तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सांगता की असं करू नये, तुम्ही हे काय करताय. म्हणजे काय करतोय, अहो तुम्ही झाडाला म्हणताय सोड आणि तुम्ही धरलाय झाडाला, तुम्ही सोडा म्हणजे सुटेल ना.
असं म्हटल्याबरोबर जी उडी मारली खाली. काय म्हटले तुला कळतं रे संताजी, तू किती शाळा आहे, तुला काय कळतं? खरंच सोडलं की सुटतं? तर म्हणे हो सोडलं की सुटतं. मग तू का संसाराला धरून ठेवलेस मला रे? 12 वर्ष झाले तुझ्याकडे येतो आणि तू काही ना काही कारण सांगतो, तू का संसाराला धरलेस? असं आहे. संताजी म्हणजे त्यांचा जीव हा खरोखर सात्विक होता आणि म्हणून तर महाराज त्यांना सोडत नव्हते. जे त्यांना शरण गेले संताजी, त्यानंतर कधीही त्यांची वारी चुकली नाही. आणि कायम तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जे 14 टाळकरी होते त्यातले संताजी जगणारे हे अत्यंत महत्वाचे टाळकरी कायम राहिले. सदुमऱ्याला त्यांचे आजही समाधी आहे. आणि असे संत असतात की ते एकदा त्यांच्या तुम्ही संपर्कात गेला की ते तुम्हाला त्या मोक्ष प्राप्तीकडे नेल्याशिवाय सोडत नाही. आणि त्यामुळं असे संत निळोबाराय म्हणतात, तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप अवतार तुम्ही का घेता? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड. आपल्यासारख्या सामान्य जनांना उद्धरण्याकरताच संत या पृथ्वी तलावर अवतार घेतात. आणि म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज संतांचं वर्णन करताना म्हणतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट परोपकारी. परोपकारासाठी आपला देह देखील कष्ट होता. विरक्ती तर इतकी असते, काहीच नको असते. असं आहे. एकदा तुकाराम महाराजांना एका शेताची राखण केली म्हणून त्या शेतकऱ्यांनी ऊस दिला मुलांसाठी, नाही का? त्यांना भरपूर ऊस दिलेला होता. आणि ते जेव्हा घेऊन येत होते तेव्हा गावातल्या मुलांनी एक 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 कांडी त्यातली जी ओढायला सुरुवात केली. त्यांच्या घरी जाईपर्यंत त्यांच्या मुलांसाठी एकही शिल्लक राहिलेलं नव्हतं. आणि तरीही त्यांना त्याचं काहीही वाटत नव्हतं. असं आहे की आपल्या शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना खूप नजराणा पाठवला होता, नाही का? मोठा नजराणा पाठवला होता. मग त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या, भरकरी कपडे होते, अनेक वस्तू, दागदागिने, सगळं काही होतं. पण परधनम विषवत, त्यांना विषवत होतं ते सगळं. आणि त्यामुळे त्यांनी ते परत पाठवलं. संत कसे असतात? संत या असल्या तुमच्या सोनं दाणं जमीन मुला हे ते असल्या गोष्टी कधीही ऐकत नाही. त्यांना तसं काही नकोच आहे. त्यांना फक्त परमेश्वराविषयी अनन्य प्रेम, अनन्य भक्ती, अनन्य नाम त्याचं घेणं हेच संतांना हवंय. त्यांना या असल्या गोष्टी काही नकोच आहेत. आणि म्हणून जगाचं कल्याण व्हावं याकरता ते काही कमी सोचतात का? आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी लहान वयापासून काही कमी सोचलं का? आपल्या त्यावेळच्या लोकांनी त्यांना कमी त्रास दिला का? तरी सुद्धा त्यांनी शेवटी पसाया दान मागताना
साऱ्या विश्वासाठी स्वतःदान मागितलं. ज्ञानेश्वरी आपल्या साऱ्यांसाठी इतकी सुंदर ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. म्हणजे संस्कृतमध्ये गीता होती ती कळत नव्हती तेव्हा, संस्कृत येत नव्हतं. आता आपण सगळे थोडासा विना संस्कृतचा अभ्यास करू शकतो, तेव्हा नव्हता करता येत. आणि म्हणून प्राकृतामध्ये गीता त्यांनी लिहिली आणि आपल्यासाठी ती थोडी सोपी केली. आणि असं संतांचं काम आहे की तुम्ही कितीही त्रास दिलात ना तरी जगासाठी हे संत कायम चांगलेच असतात, कायम कामच करतात. असं आहे निसर्ग. आता पाणी प्यायला गेलं तर प्राण्यांना तेच पाणी मिळतं, आपल्यालाही तेच पाणी मिळतं, नाही का? एखाद्या वृक्षाखाली गेलो आणि बसलो, सावली, एखादा चोर आलाय म्हणून त्याला सावली मिळत नाही आणि आपण खूप साव आहोत, संत सज्जन आहोत म्हणून आपल्याला सावली मिळते, असं कधी होतं का? सगळ्यांना एक सारखी सावली, सगळ्यांना एक सारखं पाणी. या पृथ्वीवरती असं म्हणते का पृथ्वी आपल्याला की तुम्ही पाप्या, तुम्ही अजिबात या पृथ्वीचा याच्यावर ऐकत नाही जमिनी, असं म्हणते का? सगळ्यांना सारखंच जमीन जागा देते आणि आपला भार ती सहन करते, नाही? आणि असं हे संतांचं काम. आणि म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, जे का रंगले गांधले, जे का देव तेथेची जाणावा, नाही? आणि म्हणून असं तुकाराम महाराज म्हणजे जे रंजले कांजले आहेत त्यांना जे मदत करतात तो साधू आहे असं ओळखावं. त्याचबरोबर जो आपलं आणि परक असं मानत नाही, जो आपल्या घरातल्या पुत्रपुत्रींना आणि बाहेरच्यांना समानत्व देतो असा, आणि जो नवनीतासारखा मऊ आहे असा संत आहे असं ओळखावं, असा साधू आहे असं ओळखावं, असं तुकाराम महाराजही म्हणतात. आता हे कपाटामध्ये ठेवलेलं लोणी हे मऊ तर असतं, मृदू सबाह्य नवनीत, नाही का? नवनीत म्हणजे लोणी हे सगळीकडून मऊ आहे, पण तरी सुद्धा त्याला तापवल्याशिवाय ते विरघळत का? त्याला तापवलं नाही तर ते विरघळणार नाही. पण संतांचं मात्र तसं नाही. एखाद्याला त्रास होतोय असं जर बघितलं तर त्यांचं हृदय लगेच द्रवतं. आपले पैठणचे नाथ महाराज रामेश्वरा काशीहून चाललेले गंगा घेऊन रामेश्वराला, आणि मध्ये त्या गाढवांनी बघितलं उन्हातानामध्ये ते गाढव तर पाण्यासाठी तडफडतंय, तर त्यांनी त्याला त्याच्यातला परमेश्वर जाणून त्याला पाणी पाजलं. जिथे म्हणजे सर्वांभूती समान बघतात संत, असं त्यांना असं नाही वाटलं की एवढ्या कष्टाने काशीहून आता मी गंगा घेऊन चाललो रामेश्वराला आणि या गाढवाला कुठे देणार. त्यावेळेस लोक म्हणे काय करताय, असं काय करताय, पण नाही, त्यांनी त्या गाढवाला ते पाणी तिथून पाजले नाही. म्हणजे सज्जनांचं साधूंचं मन कसं असतं पहा की ते सहज द्रवतं. मंबाजी बुवा यांनी काय केलं, तुकाराम महाराज गुलाबाची सुंदर बाग केली, पण या मंबाजी बुवांना काही ते पाहवत नव्हतं. त्यांनी काय केलं असेल, रात्रीतून
सगळं ते गुलाबाची छाटणी केली, सगळं कापून टाकलं आणि मोत्याचं नवतं करून टाकलं. सकाळी उठल्यावर जेव्हा तुकाराम महाराजांनी ते बघितलं त्यावेळेस त्यांना ते कापलंय म्हणून वाईट वाटलं नाही. ते तेलाची वाटी घेऊन त्या मोहम्मदची बुवांच्या घरी गेले आणि म्हणताय की अरे एवढं काट्या असतात त्या गुलाबाला, तुला कापायचं होतं तर जरा नीट तरी ना बघ, हाताला किती काटे टोचले, ये जरा तेल तरी लावून दे, सगळ्या अंगाला काटे. कसं संत क्षमाशील असतात, कसे संत बघा तुम्ही, त्यांचं मन कसं द्रवतं की ज्याला आपलं बाग उद्ध्वस्त केली आहे त्याला सुद्धा ते तेल लावायला गेले खाता पाहायला की अरे काटे कुठले असतील. असे संत असतात. आणि म्हणून संतांचं कामच असं आहे की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकार. आणि म्हणून संतांचं महात्म्य हे किती वर्णन करावं. आणि म्हणून तुकाराम महाराजही शेवटी म्हणतात की तुका म्हणे सुख परामिया सुखे, दुसऱ्यांच्या सुखात सुख आहे. संतांना कसं आहे, संतांचं वर्णन करताना म्हटले की तुका म्हणे सुख परामिया सुखे, अमृतने मुखे स्रवत असे. काही झालं तरी दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारे संत आणि मुखाने अमृतच स्रवतात, म्हणजे गोड बोलतात, कोणालाही कधी दुखवत नाही, त्याला योग्य मार्गाला आणताना सुद्धा त्याच्याशी चांगलं वाग, असे हे संत. आणि त्यामुळे आपल्याला या संतांचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणाले की या काय मानू आता न पुढे ती वाणी, काय मानू, काय बोलू त्यांच्याविषयी. बघा कसेच संत, आतापर्यंत मी वर्णन केलं कसेच संत. आणि हे सगळ्या संतांचं आहे की दुसऱ्यासाठी त्यांचा जीव द्रवतो. आणि म्हणूनच या मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला म्हणाले काय माता न पुढे ती वाणी, काय माता न पुढे ती जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज, जय जय परब्रह्म सद्गुरु राम मेरा गोपाल गुरु महाराज, जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडली गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आजचं जे आख्यान आहे ते एका संतांचं चरित्र सांगणार आहे बरं का. असं आहे की आपल्या रामदास स्वामी सज्जनगडचे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखे अत्यंत संत वृत्तीची लोक त्यांच्या भोवती होती. त्याला म्हणतात समर्थ पंचायतन. समर्थ स्वतः, त्यानंतर जयराम स्वामी वडगावकर, त्यानंतर ब्रह्मनाळचे आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर, त्यानंतर निगडीचे रंगनाथ स्वामी निगडीकर आणि हैदराबादचे म्हणजे केशव स्वामी भागानगरकर, असं 5 जणांचं संतांचं पंचायतन त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध होतं. आणि त्यातल्या खटाव तालुक्यात, साताऱ्याजवळ खटाव तालुक्याच्या जवळ वडगाव म्हणून गाव आहे. आणि तिथं जयराम स्वामी आजही मोठा आश्रम आहे. आणि त्या जयराम स्वामींचं वडगावच्या आज चरित्र थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी शांतेश्वर हे महान साधू, शांतेश्वर हे महान साधू, कृष्णांचे कृष्णांचे गुरु, कृष्णांचे
परंपरा सांगितली. शांतेश्वर हे महान साधू कृष्णाप्पांचे गुरु. कृष्णाप्पा लाभती जय रामा भाग्याची सद्गुरू. शिखर शिंगणापूरला शांती मठ आहे बरं का. तिथले शांतेश्वर स्वामी आणि हे कृष्णाप्पा जे होते ते असेच सद्गुरूंना शोधत 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 शिखर शिंगणापूरला शांती मठामध्ये गेले आणि त्यांना तिथे शांतेश्वर स्वामींच्या रूपाने शांती स्थानच स्थापन. त्यांच्या चरणांशी लीन झाले, त्यांना सद्गुरू केलं आणि ते सांगतील त्याप्रमाणे त्यांची साधना सुरू झाली. आणि अत्यंत साधना केलेले कृष्णाप्पा आणि शांतेश्वर स्वामींनी स्वतःच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ ही या कृष्णाप्पांच्या गळ्यात घातली आणि आपल्या श्रीकृष्णाची उपासना त्यांना देऊन त्यांना त्याचा प्रसार करण्यासाठी बाहेर पाठवले. आणि मग कृष्णाप्पा असेच फिरत 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 या खटाव तालुक्यातल्या वडगावला आले आणि तिथेच ते स्थित झाले. तिथे त्यांचा मठ त्यांनी स्थापन केला आणि तिथे कृष्णाप्पांचं कार्य कृष्ण भक्तीचं हे सुरू झालं. कृष्णाचं नाम देणं. आणि इकडे जयराम स्वामी मात्र इकडे तुम्हाला सांगते गृहस्थाश्रमा गृहस्थहोता पंत देशपांडे हे नगर म्हणजे आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कात्राबाद जवळ मंडणगड का मांडवगड असं नाव आहे. आणि तिथे हे विद्वान भिकाजी पंत देशपांडे आणि त्यांची पत्नी कृष्णाई यांच्या पोटी 1599 साली गोकुळ अष्टमीच्या दिवशी जसा कृष्णाचा जन्म झाला तसा जयराम स्वामींचा जन्म झालाय बरं का. आणि हा जयराम अत्यंत एकाग्र अत्यंत सगळं लवकर शिकणारा होता. एक पाठी म्हणतात ना तसा होता. काही शिकवलं तर पटकन शिकायचा. आणि हा छोटा जयराम त्याला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं त्यांच्या आई वडिलांना होत होतं. आणि बाळ आणि अत्यंत टपोऱ्या डोळ्याचा कुरळ्या केसांचा गौरवर्णीय असा हा जयराम अत्यंत हुशार. त्याला जे शिकवेल ते शिकत होता आणि त्यामुळे आई वडिलांना अत्यंत आनंद त्याचा होता. पण त्यानंतर काही काळाने या जयरामांचं पितृछत्र हरवलं आणि 8 वर्षाचे झाले तसं आईला त्यांचा व्रतबंध करायला पाहिजे असं वाटायला. आणि आईने त्यांचा व्रतबंध करूनही दिला. त्यांना वेदांपासून सगळं शब्द रूपावली रत्न रूपावली सगळ्या गोष्टी छान शिकवल्या. आणि त्यानंतर हा जयराम त्याच्याच घरामध्ये भक्ती विजय हरिविजय रुक्मिणी स्वयंवर तुमचं एकनाथी भागवत हे त्या सोप्यामध्ये सांगायचं होतं. आणि ते सांगायला
सोपा सगळं भरून जायचा. असा हा छोटा जयराम आणि त्याच्यात संस्कारच असे झाले होते आणि तो जीवन असा जन्माला आला होता की जगाच्या उद्धारा करता. आणि त्यामुळे जसं त्याच्या घरामध्ये लग्नाची बोलणी सुरू झाली की आता जयरामाचं लग्न केलं पाहिजे, तेव्हा मात्र आता काय करू असं त्यांना झालं. कारण त्यांना लग्नामध्ये वगैरे काही सुद्धा रुची नव्हती. त्यांना जगासाठी काहीतरी करायचं होतं आणि नवे स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं. पण अशा वेळेस आता आईला लग्नासाठी नाही म्हणावं तर आईला दुःख होईल. एकतर एकटी आणि एवढं वाढवलं आणि आता तिला नाही कसं म्हणावं. आणि मला तर आता संसारात पडायचं नाही, मला ब्रह्मचर्यच सांभाळायचं. आणि अशा कात्रीत असताना अचानक मातोश्रींचा देखील त्या निवर्तल्या आणि मृत्यू झाला. आणि त्यामुळे या कात्रीतून ते मातू म्हणजे आई गेल्याचं दुःख तर कोणाला होणार नाही सांगा, ते तर झालंच. पण आता ब्रह्मचर्य स्वीकारायला काही बाधाच राहिली नाही. आणि त्यामुळे तिथे त्यांचे सगळे बांधव वगैरे गावामध्ये पुष्कळ भावकी होती. यांनी स्वतःचं घर त्यांना सांगितलं ज्याला जे पाहिजे घेऊन जा. सगळं घर त्यांचं त्यांनी सगळ्या वस्तू दिल्या, घर एकाच्या नावावरती करून दिलं आणि तिथनं काहीही त्या घरातनं न घेता त्या घरातून ते बाहेर पडले. तिथे कातरेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे, त्या महादेवाचं लहानपणापासून तिथे जाणं, तिथे दर्शन घेतलं आणि ते चालत 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 आता बघा 10-12 वर्षाचा मुलगा आणि आंबेजोगाईला आले आणि देवीच्या मंदिरामध्ये एका खांबाला टेकून बसले. 3 दिवस झाले, अन्न नाही, पाणी नाही आणि असे बसलेले आहेत. तर त्यांना म्हणतात गुरुजी की तुम्ही असं काय बसताय, असं मंदिरात एखादं असं बसायचं नसतं, तरी सुद्धा ते हल्ले नाही. आणि सप्तदिसांचे अनुष्ठान, सप्तदिसांचे अनुष्ठान जय नाम करीतसे, माय प्रसन्न झालीसे, काय हवे उसतसे. आंबेजोगाई देवी प्रसन्न झाली, समोर आली आणि रूप सुंदर सुंदर अशी ही जगन्माता या जयरामाच्या समोर आली आणि काय हवे तुझा काय वांछिसी, काय मुनी आलासी. विचारले काय हवंय तुला, काय कोण आहेस तू, काय हवंय. तसं जयराम म्हणतो माते मला मी कोण हवं, कोण आहे तेच मला हवंय. मी कोण आहे, मी काय या जगामध्ये आलो, मला काय करायचंय या आयुष्यामध्ये हेच तर मला समजायचंय, त्यासाठीच मी इथं आलेलो आहे. असं म्हणल्यावर माता म्हणते की ही गोष्ट मी तुला देऊ शकते, त्यासाठी तुला पंढरीला जावं लागेल. पांडुरंगाकडे तू याचना कर आणि तुला मिळतंय का पहा. इथे ही गोष्ट माझ्याकडची नाहीये आणि त्यामुळे पण एवढं तरी कळलं, मार्ग मिळाला की आपल्याला पंढरीला जायला पाहिजे. आणि आंबेजोगाईहून आता पावलं या छोट्या मुलाची पंढरीकडे चालली. पाऊले चालली पंढरीची वाट, पाऊले चालली पंढरीची वाट, सुखी संसाराची सोहळी रात, सुखी संसाराची सोहळी रात. पाऊले चालली पंढरीची वाट.
पायी भर 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 चालतोय. त्यावेळेचे रस्ते काही सोपे नव्हते आणि त्या काट्या कुट्याच्या रस्त्यांमधून पंढरीला आला. चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेला. आपल्याला माहिती आहे चंद्रभागे करिता एक स्नान, चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोषण बळकी रामबाण, तुझे दोषण बळकी रामबाण, मग तू बावळाची सुख होई, मग तू बावळाची सुख होई. जन्मोजन्मी तेरी, जन्मोजन्मी ते दुःख विसराशी, जन्मोजन्मी ते दुःख विसराशी. चंद्रभागे करिता एक स्नान. चंद्रभागेमध्ये एक स्नान केलं तरी सगळे दोष निघून जातात आणि अशा या पावन अशा चंद्रभागेमध्ये जयरामांनी स्नान केलं आणि मंदिरामध्ये येऊन पंढरीच्या त्या पांडुरंगापुढे उभा राहिला. महायोग तटे भीमरत्ना वरम पुंडरीकाय दातु समागत कृष्णनिकमानंद गंगम परब्रह्मलिंगम भजे मातंगम. अशा पंढरीनाथाचं दर्शन घेतलं आणि तिथल्या खांबाशी बसला आणि आता अन्न पाणी सोडून तिथे पांडुरंगा मला काहीतरी मार्ग दाखव, पांडुरंगा मला काहीतरी मार्ग दाखव असं म्हणत तिथे त्याची करुणा भागतोय पांडुरंगाची. आणि असं खूप दिवस अख्खा गेला आणि तिथले बडव्याचे कोणाला मंदिरात बसून येतात का इतका वेळ. आणि त्यामुळं त्यांनी म्हणलं की हे बाबा असा इथे कुठल्या तरी खांबाला टेकून इतका वेळ बसू नको, तू आपला बाहेर बस, तुला जे काही करायचंय ना ते बाहेर बस. असं म्हणल्यावर हा मुलगा तिथनं उठला जयराम आणि आपल्या पुंडलिकाचं मंदिर आहे ना त्याच्या पायरीशी आला, त्याच्या तिथे पायरीवर मांडी घालून बसला आणि आता ध्यान पांडुरंगाचं लावून बसला. अन्न नाही, पाणी नाही, बरेच दिवस गेले. कसा का तो एवढा उपाशी तापाशी ते ध्यान लावून बसत होता माहित नाही. शेवटी पांडुरंगाला सुद्धा त्याची दया आली. तरी सुद्धा परीक्षा घ्यायची म्हणून चंद्रभागेचं पाणी वाढायला लागलं. एक 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 पायरी करत हा जिथे बसला होता त्याच्यावर पाणी नव्हे, त्याच्या मागे पर्यंत पाणी आलं. आता वर ओठापर्यंत इथपर्यंत पाणी आलं तरी त्याचं ध्यान काही सुटेना त्या मुलाचं. असं म्हणल्यावर मात्र पांडुरंगाने त्याला जसंच्या तसं मांडली ते पद्मासन घातलेलं तसंच्या तसं उचललं आणि गोपाळपुरामध्ये आणून ठेवलं. आता तिथे आणून ठेवल्यावरती थोड्या वेळाने याचं ध्यान जेव्हा भंग पावलं तेव्हा लक्षात आलं की अरे आपण पुंडलिकाच्या मंदिराशी बसलो होतो, हे आपण इथे कुठे आलोय. आणि तरी सुद्धा त्या पांडुरंगाला म्हणतो कुठे आणून बसवलंस रे मला आणि काय तुझ्या मनात आहे. आणि तरी सुद्धा तिथे लोक आता त्यांचं दर्शन त्या छोट्या मुलाचं की हा कोण आहे एवढा तपश्चर्या करतो आणि त्याला काहीतरी फळावळ खायला आणून द्यायला लागले आणि खा 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 म्हणायला लागले आणि तरी सुद्धा खाईना होते. असं म्हणल्यावर त्या आता काय करावं. शेवटी पांडुरंग प्रसन्न झाला की ते समोर पांडुरंग आला नाही का, समचरण सरोजम सांद्र लीला मुदाम. आणि असा हा पांडुरंग समोर आलाय आणि त्या आता जयराम स्वामींनी त्यांना नमस्कार केला आणि पांडुरंग म्हणतो तुला काय हवंय. तर म्हणे मला काय हवंय तर मला मी कोण आहे हे समजून घ्यायचंय, मला आत्मज्ञान हवंय. मला आत्मज्ञान हवंय म्हणल्यानंतर पांडुरंग म्हणतो मी सुद्धा देऊ शकत नाही बरं, त्याला ते सद्गुरू पाहिजे. त्यासाठी तुला तुझे सद्गुरू मिळवावे लागतील आणि त्यासाठी तुला इथून 40 कोस वडगावला जावं लागेल जिथे तुझे सद्गुरू आहेत. असं म्हणल्यानंतर कोण आनंद झाला की मला सद्गुरू मिळणार आणि मग पावलं पांडुरंगाचं दर्शन घेऊन आता वडगावकडे त्याची पावलं पडायला सुरुवात झाली. असं आहे की पंढरपूर पासून वडगाव अगदी काही जवळ नाही बरं का, तरी सुद्धा ते चालायला सुरुवात झाली आणि तळमळ सद्गुरू मिळायला पाहिजे. तळमळ लागे जय रामा, तळमळ लागे जय रामा,
कसं वडगावची बेस दिसायला लागली, कोण आनंद झाला. आणि इकडे कृष्णाप्पा, जे तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की शांतेश्वर स्वामी कृष्णाप्पांचे सद्गुरू आणि कृष्णाप्पा हे आपल्या जयराम स्वामींचे सद्गुरू. आणि त्यामुळे पांडुरंगांनी संकेत दिला कृष्णाप्पांना की तुझा अत्यंत लाडका असा शिष्य आता तुझ्याकडे येतोय, तेव्हा तू त्याला घ्यायला जा. आणि जसे इकडनं जयराम स्वामी चालत 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 वडगावच्या बेशीपर्यंत आले, त्यांना वडगावची घरं दिसायला लागली, तसं इकडनं कृष्णाप्पा स्वामी आले आणि दोघांची त्या सद्गुरू दोघांची भेट झाली, शिष्य आणि सद्गुरूंची. काय गुरुचरणाची मस्तक ठेविता, गुरुचरणाची मस्तक ठेविता, अनुपम सुख लाभले लाभले, अनुपम सुख लाभले. खूप सुख गुरुचरण मिळाले, काय आनंद झाला. लोटांगण घातलं आणि त्यांचे चरण आपल्या अश्रूंनी निघून काढले. कृष्णाप्पा त्याला उठवतात, म्हणतात बाळा उठ. आणि असं म्हणून त्याच्या मस्तकावरती जो हात ठेवला आणि त्याला खाली बसवलं, असं ध्यान लागलं जयराम स्वामींचं की कितीतरी वेळ त्यांना काही कळलंच. आणि मग मात्र या कृष्णाप्पांनी त्याला जागं केलं. जयरामाला म्हणाले, तुझं काम तू ध्यान तर कधीही लावू शकतोस, पण तुझं काम जगदोद्धार करण्याचं आहे, त्यासाठी तू इथं आलेला आहेस. आणि म्हणून माझ्या संपर्कात तुला पांडुरंगाने पाठवलंय. तेव्हा आता मठामध्ये आपण जाऊ. त्याला मठामध्ये घेऊन गेले आणि मग जयराम स्वामींचं मठामध्ये गुरुसेवा सुरू झाली. लवकर उठावं, आपल्या सद्गुरूंची सगळी कामं करावी आणि त्या मठाची सगळी सोय पाहावी असं. आणि मग आणि तुम्हाला सांगू का, जेव्हा कृष्णाप्पा स्वामी यांनी 2 वर्षांनी साधारण समाधी घेतली, त्यावेळेस त्यांनी त्या जाण्याच्या आधी, समाधी घेण्याच्या आधी जयराम स्वामींना आपली रुद्राक्षाची जी शांतेश्वर स्वामींनी घातलेली माळ त्यांच्या गळ्यात घातली आणि त्यांना सांगितलं, जागा स्वतः दाखवली की माझ्या समाधीचं वृंदावन हे इथे बांधायचं. आणि जसं जयराम स्वामींना कळलं की आता आपले सद्गुरू हे समाधी घेणार आहेत, तसं जीव खूप तळमळला की मला सद्गुरू चरण का दिसणार नाही. तसं ते म्हणाले की मी सतत तुझ्या बरोबर असणार आहे, तू काळजी करू नकोस. आणि तिथे तुळशी वृंदावन हे त्यांच्या समोरच बांधलेलं आहे कृष्णाप्पांच्या. आणि त्याच्यावरती 18 अध्याय गीता कोरलेली आहे, दशावतार कोरलेले आहेत. आता सुद्धा तुम्ही जयराम स्वामींच्या वडगावला जर गेला तर अत्यंत मोठा मठ, तिथे शांतेश्वर स्वामींची समाधी, तिथे कृष्णाप्पांची समाधी आणि जयराम स्वामींची समाधी, अशा 3 समाधी आणि कृष्णाचं मंदिर, असा सुंदर आश्रम. मठाची ही समाधी सुद्धा अत्यंत सुंदर आहे. त्याच्यावर 18 अध्याय गीता कोरलेली आहे, त्याच्यावर दशावतार कोरलेले आहेत. आणि त्या कृष्णाप्पांनी त्यांना उपदेश केला जयराम स्वामींना की तुझा जन्म हा जगदोद्धारासाठी झाला, तुला कृष्णाची सेवा करायची आहे, कृष्णाचं नाम सगळ्यांमध्ये पसरवायचं आहे, प्रचार करायचा आहे कृष्ण भक्तीचा. आणि आपल्या मठामध्ये येणाऱ्या कुणालाही तू कधीही बिनमुख पाठवू नको, त्यांचं स्वागत कर आणि प्रत्येकाची काळजी घे. त्यांचा जो जीव इथे तुझ्या संपर्कात येईल त्या जीवाला तू मोक्षाकडे ने, असा उपदेश करून या कृष्णाप्पांनी समाधी घेतली. त्यानंतर जयराम स्वामींचं तिथे मठामध्ये सगळं कार्य सुरू झालं, त्यांचं नाव व्हायला लागलं. अनेक ठिकाणी त्या कृष्ण तीरावर त्यांनी पुरस्चरण केली. आणि त्यानंतर त्यांना रामदास स्वामींचं नाव कळलं आणि ते सज्जनगडला समर्थांकडे गेले. त्यावेळेस समर्थ आणि जयराम स्वामी सारखेच दिसत होते बरं का, एकाच उंचीचे, गोरे पान, जटाभार, मोठी दाढी आणि दिव्य असे दोघं साधक संत. आणि लोकांना इतका आनंद वाटला म्हणजे तो शब्दात वर्णनच करता येणार नाही असं. आणि स्वतः रामदास स्वामी सुद्धा जयराम स्वामींच्या वडगावला अनेक वेळा कृष्णाच्या उत्सवामध्ये, कृष्ण जन्म येतो तेव्हा तिथे खूप मोठा उत्सव होतो आणि त्यावेळेस जायचे नवे नवे. तिथे रंगनाथ स्वामी, तिथे केशव स्वामी, त्यानंतर
सगळेजण तिथे पाचही संत, तुम्ही सांगा जयराम स्वामींच्या वडगावला पाचही संत एकसारख्या दिव्य कांतीचे आणि दिव्य साधनेचे लोकांना दिसले. ज्यांनी त्यांना पाहिलं, ज्यांनी त्यांना नमस्कार केले ते किती भाग्यवान असतील सांगा तुम्ही. पाच पाच संत त्यांना अनेक वेळा जयराम स्वामींच्या वडगावला लोकांनी अशा संतांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि असे हे जयराम स्वामी त्यांची कीर्ती व्हायला लागली. तसं एका सुलतानाने त्यांना त्यांच्या एका माणसाला त्याच्याकडे 2 तपकप घेऊन पाठवलं बरं का. आणि ते दोन्ही मांस भरलेलं होतं आणि शेल्याने ते झाकलेलं होतं. आता जयराम स्वामी समोर ते आल्यानंतर जयराम स्वामींनी आपल्या सद्गुरूंचं स्मरण केलं आणि कृष्णाचं नाम घ्यायला लागले. ओम नमो भगवते वासुदेवाय, हा जयराम स्वामींचा मंत्र आहे बरं का. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की. आणि असं म्हणून त्या शेल्यावरचं तो शेला काढला बाजूला त्या काटावर काढल्यावरचा. तसं एका मोगऱ्याची फुलं आणि एका चाफ्याची फुलं होती. मोठं आश्चर्य वाटलं त्या माणसाला. त्यांनी सुलतानांना जाऊन सांगितलं की असं असं झालं. तेव्हा सुलतानांनी स्वतः येऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना अनेक जमिनी त्यावेळेस सुलतानांनी दिलेल्या आहेत त्या मठाला. आणि त्यानंतर असं अनेक चमत्कार या संतांच्या जीवनामध्ये असतात. तसं एक बाई तिथनं मिरजेहून वाईला आपल्या माहेरी आपल्या छोट्या मुलाला घेऊन चालली. नुकतंच तिच्या पतींचं निधन झालं होतं आणि आता माहेरी कायम स्वरूपी राहण्याकरता त्या बालकाला छोट्या घेऊन ती चालली. आता लोकांनी मध्येच म्हटलं, जसं वडगाव जवळ यायला लागलं तसं लोक सांगायला लागले की बाबा असं कशाला जातेस, जयराम स्वामी मोठे सद्गुरू आहेत, त्यांचं दर्शन घे, तिथं प्रसाद घे आणि मग तू तुझ्या वाईच्या वाटेला लाग. असं म्हणल्यानंतर तिने तसं ऐकलं बरं का. आणि ती आली आणि मठाजवळ एक विहीर आहे. त्या विहिरीवरती आता आपण स्नान करून मग दर्शन घ्यावं सद्गुरूंचं म्हणून तिथे गेली. तेवढ्या ते बाळ, तिचा मुलगा जो होता तो पटकन त्या विहिरीतच पडला पाणी. आणि त्याला वाचवा 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 ओरडतीये तरी कोणी पटकन येईच ना. आणि येईपर्यंत त्याला बाहेर काढलं तर ते बाळ बऱ्यापैकी गेलेलं होतं. आणि मोठा हंबरडा फोडायला लागली की कुठून आले, कोणी मला सांगितलं इथं यायला आणि कशाला मी आले असेल. माझ्या बाळाला गमावला, नुकतंच मी माझ्या पतींना गमावलं, आता माझ्या बाळाला गमावलं, काय राहिलं माझ्या जीवनामध्ये. आणि तेवढ्यात जयराम स्वामी हातामध्ये कमंडलू होता आणि आपल्या कृष्णाप्पा त्यांचे जे सद्गुरू त्या कृष्णाप्पा स्वामींच्या समाधीचं पूजा करण्याकरता सोळं नेसलेले जयराम स्वामी तिथे आले. आणि तिने त्यांच्या पायावर डोकं ठेवून मोठ्यांदा हंबरडा फोडला की का मला तुम्ही इथे आणलं, बघा माझं बालकाचं काय झालं आहे. असं म्हणल्यानंतर अत्यंत शांतपणे आपल्या सद्गुरूंना नमस्कार केला आणि म्हणाले, काय झालंय, का तू रडतेस. म्हणजे पहा ना, तुम्हाला दिसत नाही का माझं बालक. त्याच्यामुळे काय झालंय त्याला. तिथे गेले आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण केलं, कृष्णाचं स्मरण केलं आणि त्या कमंडलूमध्ये असलेलं पाणी त्याच्यावर शिंपडलं आणि तो मुलगा झोपेतून जागा व्हावा तसा तो सहज उठला आणि विचारतोय की आई स्वामी कुठे, आपल्याला दर्शन घ्यायचंय ना, आई स्वामी कुठे. ती म्हणते ते काय समोर आहे. ते छोटंसं बालक त्याने पटकन त्यांना लोटांगण घातलं. त्या जीवाला काय कळलं असेल. पण तेव्हापासून तो मुलगा छोटासा त्यांचा भक्त झाला, ती माऊली त्यांची भक्त झाली आणि तिला सांगितलं की तू तुझ्या माहेरी राहिलीस तरी कायम हे तुझं माहेर आहे, तू कधीही इथे ये, इथे सेवा कर माझ्या कृष्णाची, माझ्या सद्गुरूंची, तुला काहीही कमी पडणार नाही. असा वर तिला देऊन तिला त्यांनी साडी चोळी देऊन पाठवली. असे जयराम स्वामी आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अनेक घडल्या बसतात. आणि आपले औंधचे भगवानराव पंत हे जे महाराज होते त्यांनी मोठा सुंदर असा घोडा, तगडा घोडा जयराम स्वामींना दिलेला होता.
आणि सदमुनिया मानुसी देवी राजाने अत्यंत सजवून छान झूल घालून दाट दागिने घालून आणि असा सुंदर तगडा घोडा जयराम स्वामींना दिला आणि तेव्हापासून जयराम स्वामी रंगनाथ स्वामी निगडीकर हे सुद्धा पांढरा स्वच्छ घोड्यावरून कायम प्रवास करायचे राजयोगी आणि तसा जयराम स्वामींना सुद्धा घोडा नंतर ते घोड्यावरून सगळीकडे जायचे आणि असे हे जयराम स्वामी त्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार त्यांनी केले आणि त्यांच्याविषयी आपल्याला एवढी माहिती नाही. या पंचायतनामधले जे सारे संत आहेत ना रंगनाथ स्वामी निगडीकर, केशव स्वामी भागानगरकर ते सुद्धा जे हैदराबादला त्यांचं संस्थान छोटा आश्रम आहे आणि कृष्ण भक्तीच त्यांनी सांगितली त्यांचं सुद्धा जयराम स्वामींसारखं अत्यंत दिव्य चरित्र आहे. तसंच आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर हे मिरजेच्या पुढेच ब्रह्मनाळ नावाचं गाव आहे तिथे त्यांचा आश्रम आहे. हे सारे संत हे जगाच्या उद्धाराकरता आलेले. जयराम स्वामी सुद्धा जगाच्या उद्धाराकरता आले. त्यांच्या संपर्कात जे जे जीव आले जी जी सामान्य लोक त्यांच्यापर्यंत गेली त्यांना नमस्कार करायला गेली त्यांना त्यांनी कधीही बिनमुख पाठवलं नाही. त्यांचं त्यांनी स्वागत केलं त्यांना योग्य मार्ग दाखवला त्यांना कृष्ण भक्ती दिली. कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार सगळीकडे केला आणि शेवटी सन 1671 मध्ये या आता जयराम स्वामींनी पुढच्या गादीच्या जे बाबा होते त्यांना त्यांनी ती माळ जी आपल्या गळ्यात रुद्राक्षाची होती ती घालून गादीवर बसवलं आणि स्वतः जयराम स्वामींनी नंतर समाधी घेतली. असे हे जयराम स्वामी ज्यांचं चरित्र थोडं सगळ्यांना माहीत नाही म्हणून मुद्दामून वेगळं तयार केलं. आणि खरं सांगायचं तर माझी माऊली माझी आई शैलजा कुलकर्णी तिने हे सगळं केलंय. त्यातली जी जी पदं मी म्हटली जी प्रसिद्ध आहे ती सोडून जे जी आर्या साख्या दिंड्या यात जे होतं ते सगळं आईने रचलेलं आहे. त्या संतांचं वर्णन कसं करावं असे संत आपल्या जीवनामध्ये यावे त्यांच्या चरणांशी आपण जावं आपलं जीवन उद्धरून घ्यावं आणि हेच सांगताना तुकाराम महाराज आपल्याला या मूळ अभंगातून सांगतात का